ओबीसींच्या 14 पैकी 12 मागण्या मान्य. अतुल सावेंच्या उपस्थितीमध्ये ओबीसी महासंघाचं उपोषण समाप्त. 2 मागण्यांसंदर्भात फडणवीसांशी चर्चा होणार. बबनराव तायवाडे यांची माहिती. मराठा समाजाला आमच्या ताटातून काहीही मिळालेलं नाही. आमचं ताट सुरक्षित. मराठा आरक्षणाच्या जीआरवर बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया. मंत्री छगन भुजबळांच्या नाशिकच्या निवासस्थानी आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रशासन अलर्ट. उद्या बारामतीमध्ये लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात मोर्चा. ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी मोर्चाचं आयोजन. लक्ष्मण हाकेंची माहिती. उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली शरद पवारांची भेट. सिल्व्हर ओकवर गौतम अदानी आणि शरद पवारांची 20 मिनिटं चर्चा. भेटीचं कारण गुलदस्त्या. संविधानापेक्षा मोठे झालात का? तुमच्या बापाचं राज्य आहे का? प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यावर ओमराजे निंबाळकर भडकले. वैभव खेडेकरांचा आजचा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर. पक्षप्रवेश 2 दिवस लांबणीवर गेल्याची सूत्रांची माहिती. कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. आता दिवसाला 9 तासांच्या ऐवजी 12 तास काम करण्याची तरतूद. ओव्हरटाईमची वेळ वाढल्यानं कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होणार. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती. जम्मू काश्मीरच्या रामबन भागामध्ये मुसळधार पाऊस. चिनाब नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पगलिहार सलाल धरणातून विसर्ग सुरू. यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. अनेक भागामध्ये पाणी शिरलं. नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये राहण्यासाठी उभारण्यात आलेल्या टेंटमध्येही पाणी शिरलं.